सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील न्याहाळूद येथील पांझरा नदीवरील वाळू रेती ठेक्याच्या लिलाव ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून हा लिलाव तात्काळ रद्द करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक असताना प्रशासनाने परस्पर लिलाव प्रक्रिया राबवली आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। नदीतील मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्यास पाण्याची पातळी घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। याचा परिणाम न्याहाळूदसह आसपासच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर व शेतीवर होऊ शकतो। भविष्यात पाणी टंचाईचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी लिलाव रद्द करण्याची मागणी केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सरपंच, उपसरपंच व न्याहाळूद ग्रामस्थ आज रोजी कलेक्टर ऑफिसला आलो असता 25/2/2026 रोजी न्याहाळूद गावाचा रेती ठिय्याचा निलाव झालेला आहे। परंतु 18/11/2025 रोजी आम्ही या ठिकाणी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग झाली असता आम्ही त्या ठिकाणी हरकत नोंदवली। तरी हरकत नोंदवली असता कलेक्टर यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव प्रक्रिया ही पूर्ण केली। आम्ही आयुक्त, उपायुक्त, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिली की न्याहाळूदचा रेती उपसा हा बंद झाला पाहिजे। परंतु शासनाने तिथं न लक्ष देता डायरेक्टली निलाव करून यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव करून टाकला आहे। परंतु त्यांना एवढं माहिती नाही की न्याहाळूद गावामधनं जवळपास 10 गावांना पाणीपुरवठा आहे। त्यामध्ये बिलाडी आहे, नगाव आहे, नवलनगर आहे, नावरा आहे, कुंडाणा आहे, विश्वनाथ आहे, सोकोळ आहे, सातारा आहे, मोहाडी आहे आणि धमाना आहे आणि मुख्यतः न्याहाळोदी या सगळ्या गावांना न्याहाळूदवरनं पाणीपुरवठा होतो। परंतु जर हे नॅचरल रेतीचं फिल्टर जर उचललं गेलं तर भविष्यात या गावांना फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचा धोका निर्माण होणार आहे। म्हणून भीषण रोगराई पसरणार आहे। कारण धुळ्याचं सांडपाणी हे पांझरा नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या पांझरा नदीचं पाणी हे डायरेक्ट विहिरींना येईल आणि विहिरींना आल्यावर प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे। म्हणून मेहरबान कलेक्टर साहेबांनी आज हे निवेदन आम्ही दिलं म्हणून हे यांनी स्वीकारावं आणि हा त्वरित ठिय्या रद्द करावा अशी आम्ही ह्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत। आणि याच्यापूर्वी 23/2023 नोव्हेंबर 2023 तृप्ती घोडमिसे मॅडम आली असता गावामध्ये ग्रामसभा झाली आणि त्या दिवशीसुद्धा सगळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिय्याला विरोध केला होता। तरी आज हा निलाव झालेला आहे। हा निलाव काही करून रद्द व्हावा अशी आम्ही विनंती करतो।